महालक्ष्मी मंदिरात आलेलो आम्ही दर्शन घ्यायला। हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे। लाईक आणि सबस्क्राईब करा। अक्षय आणि मी आलोय दर्शन घ्यायला। गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यावर राईट साईडला कबूतरखाना आहे। तिथे कबूतर खाद्यपदार्थ खाण्यासाठी येतात। तिकडनं आपल्याला सरळ जायचं आहे। समोरच श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे। आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी आतमध्ये पाया पडून येते। आता आम्ही निघालोय श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी। महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जाताना श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराच्या इथून सरळ आपल्याला पुढे जायचं आहे आणि तिथून पुढे गेल्यावर आपल्याला इथे स्टेप्स दिसतात। ते स्टेप्स आपल्याला चढायचे आहेत आणि असा गेट दिसतोय। त्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। देवीच्या दर्शनासाठी जाताना तुम्हाला हार, नारळ, धूप, अगरबत्ती, कमळाचं फूल जे देवीला फार आवडतं ते तुम्ही इथे घेऊ शकता। 50 ते 100 रुपयामध्ये तुम्ही हे घेऊ शकता आणि तुम्हाला ओटी भरायची असेल तर ओटीसाठी साडी वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटेल। आता आपण देवीच्या पूजेचं सामान घेऊन पुढे निघालो आहोत। आता इथे लिहिलं आहे श्री महालक्ष्मी मंदिर। हा गेट आहे। या गेटवर इन आणि दुसऱ्या साईडला आउट असे दोन विभाग आहेत। इन मधून आपण वरती जात आहोत। वरती जाण्यासाठी स्टेप्स आहेत। एका बाजूला लेडीज आणि दुसऱ्या बाजूला जेंट्स असे विभाग केलेले आहेत। वरती गेल्यावर बॅग चेकिंग होते। बॅग चेकिंग झाल्यावर आपण देवीच्या दर्शनासाठी पुढे निघालो आहोत। आता समोरच श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे। शुक्रवार असल्यामुळे भक्तांची भरपूर अशी गर्दी जमली होती। इथे मोबाईल अलाउड नाहीये पण आम्ही परमिशन घेऊन व्हिडिओ काढत आहोत। श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन झाल्यानंतर लेफ्ट साईडला अजून स्टेप्स आहेत। तिथून आपल्याला खाली उतरायचे आहे। तिथे 2 मंदिर आहेत। मुंबईमध्ये राहत असून सुद्धा मी आज पहिल्यांदाच श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात आले। खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे। आता आम्ही खाली उतरतो आहे। श्री हनुमान देवाचं मंदिर इथे आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे। हे आहे श्री गणपती बाप्पाचं मंदिर। फायनली आमचं दर्शन झालेलं आहे। आता मी निघालोय घरी। आमचा चॅनल आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।